14 नोव्हेंबर म्हणजेच जागतिक मधुमेह दिनाच्या निमित्तानं चला आज आपण मधुमेहाबद्दलच्या 10 महत्त्वाच्या गोष्टी किंवा टॉप 10 फॅक्ट्स समजून घेऊयात। या 10 गोष्टी प्रत्येकाला माहिती हव्याच, मग तुम्हाला मधुमेह असो किंवा नसो। चला सुरुवात करूयात। नमस्कार, मी डॉक्टर तेजस। जस्ट फॉर हार्टच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। 14 नोव्हेंबर म्हणजे डॉक्टर फ्रेडरिक बँटिंग यांचा जन्मदिवस। या शास्त्रज्ञानं इन्शुलिनचा शोध लावला आणि मधुमेहाच्या ट्रीटमेंटमध्ये क्रांती झाली। त्याच्या स्मरणार्थ दर 14 नोव्हेंबरला जागतिक मधुमेह दिन साजरा केला जातो। चला यावर्षी आपण मधुमेहाबद्दलचे 10 महत्त्वाचे मुद्दे आज बघूयात, जेणेकरून मधुमेहाबद्दलची आपली जागरूकता चांगली राहील आणि मधुमेहाबरोबर राहायला किंवा मधुमेहापासून लांब राहायला आपल्याला मदत होईल। सुरुवात करताना पहिला मुद्दा किंवा पहिली फॅक्ट मला तुम्हाला अशी सांगावीशी वाटते की मधुमेहाचं प्रमाण जगभरात आणि पर्यायानं भारतातही झपाट्यानं वाढतंय आणि हे वाढतं प्रमाण खरोखरच चिंताजनक आहे। भारत ही मधुमेहाची दुसऱ्या नंबरची राजधानी म्हणून ओळखली जाते जगामध्ये आणि हे वाढतं प्रमाण सध्या यंग जनरेशन मध्ये खूप दिसून येत आहे। पूर्वी मधुमेह हा प्रौढांचा आजार होता, पण आता मात्र तरुणाई सुद्धा त्याला बळी पडते आणि ही खरंच काळजीची गोष्ट आहे। तर ही होती पहिली फॅक्ट। दुसरी फॅक्ट अशी आहे की मधुमेह हा सगळ्या रक्तातच तुमची साखर वाढत असल्यामुळे वेगवेगळ्या अवयवांवरती परिणाम करणारा आजार आहे। त्यामुळे मधुमेह जर का नियंत्रणात ठेवला नाही तर तुमचे डोळे, किडनीज, हृदय, पायाच्या नसा या वेगवेगळ्या अवयवांवरती शरीरातल्या परिणाम होतो आणि पर्यायानं मधुमेहामुळे मृत्यू होण्याचं प्रमाण जगभरात खूप मोठं आहे। हे मृत्यू मधुमेहामुळे झाले अशी नोंद होत नाही, पण हे मृत्यू हृदयविकारामुळे झाले, मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे हे मृत्यू झाले अशी नोंद होते, पण याच्या मागे मधुमेहच असतो। अंधत्वाचं, टाळता येण्यासारख्या अंधत्वाचं मधुमेह हे जगातलं सर्वात मोठं कारण आहे। त्यामुळे अनेक आजार आणि डिसॅबिलिटीजसाठी मधुमेह हा जबाबदार आहे। तिसरी फॅक्ट बघूयात, ती म्हणजे मधुमेहाच्या धोक्याच्या घटकांबद्दल, रिस्क फॅक्टर्स बद्दल। कारण रिस्क फॅक्टर तुम्हाला जर माहिती असतील तर त्यापासून लांब राहायला तुम्ही नक्की प्रयत्न कराल आणि मधुमेहापासून लांब राहायला तुम्हाला मदत होईल। सगळ्यात मोठा मधुमेहाचा रिस्क फॅक्टर सध्याच्या काळातला तो म्हणजे वाढलेलं वजन आणि ह्याला कारणीभूत असणारे घटक जसं की व्यायामाचा अभाव, चुकीचा आहार, स्ट्रेस, ताणतणाव हे डायरेक्टली आणि इनडायरेक्टली मधुमेहासाठी जबाबदार ठरले जातात आणि हे घटक बदलणं किंवा कमी करणं आपल्या हातामध्ये आहे। वाढतं वय किंवा मधुमेहाची कौटुंबिक पार्श्वभूमी हे जरी धोक्याचे घटक आपण टाळू शकत नसलो तरी टाळता येण्यासारखे घटक आपण नक्की टाळायला पाहिजेत, हे इथे लक्षात घेतलं पाहिजे। चला बघूया मधुमेहाबद्दलची चौथी फॅक्ट, ती म्हणजे मधुमेहाचं कुठलंही मोठं लक्षण नाही। कुठलंही लक्षण न दिसता मधुमेह अनेक वर्ष शरीरामध्ये राहू शकतो आणि त्याचं वेळेत निदान जर का झालं नाही तर त्याचे दुष्परिणाम मधुमेहाच्या डायग्नोसिसच्या वेळेलाच किंवा त्याच्या आधीच दिसू शकतात। त्यामुळे मधुमेहाचं लक्षण लक्षात ठेवलं पाहिजे आपण की कुठलंही लक्षण नाही हे सर्वात मोठं लक्षण आहे आणि खूप ॲडव्हान्स स्टेजमध्ये मधुमेहाच्या खूप लघवी होणं, खूप तहान लागणं, खूप भूक लागणं, काही न करता वजन कमी होणं, जखमा बऱ्या न होणं हे सगळे सिम्पटम्स उशिरा येणारे सिम्पटम्स आहेत। त्यामुळे सिम्पटम्सची वाट बघू नका, त्याच्या आधीच तुमची वेळोवेळी तपासणी करा, हे खूप महत्त्वाचं आहे। बघतोय आपण पाचवी फॅक्ट, ती म्हणजे मधुमेहाच्या तपासणीबद्दलच। मधुमेहाची तपासणी नियमित करायलाच पाहिजे, पण मधुमेह झाल्यानंतर रक्तातली साखर वेळोवेळी तपासायला पाहिजे आणि यासाठी तुम्ही लॅबमध्ये जाणं हा एक पर्याय आहेच, पण घरच्या घरी आणि वेगवेगळ्या वेळेला साखर तपासता येईल असा तुमचा महत्त्वाचा मित्र मधुमेहातला तो म्हणजे ग्लुकोमीटर। ग्लुकोमीटरला न घाबरता किंवा त्याच्याविषयी कोणत्याही शंका न घेता चांगल्या कंपनीचा आणि चांगल्या क्वालिटीचा ग्लुकोमीटर प्रत्येक मधुमेहीने घ्यायला हवा असं इथे मी आवर्जून सांगेन आणि त्याचा उपयोग करून सिस्टमॅटिकली शुगर चेक करायला हव्यात हे देखील मी इथे नमूद करेन।
यासाठी माझे जुने व्हिडिओज तुम्ही जरूर बघा. यात तुम्हाला नक्की काय करायचं किंवा कुठला मीटर वापरायचा याबद्दल सविस्तर माहिती मिळेल. 6वी फॅक्ट बघतोय आपण, ती आहे इतर तपासण्यांबद्दल. म्हणजे एकदा का मधुमेह झाला की त्याचा इतर कोणकोणत्या अवयवांवरती परिणाम झालाय किंवा तो परिणाम कुठवर झालाय याची चाचपणी दरवर्षी करायला पाहिजे. आणि त्यासाठी काही ठराविक तपासण्या मधुमेहींनी दरवर्षी न चुकता करायला हव्यात. यामुळे मधुमेहाचे दुष्परिणाम अर्ली स्टेजेसमध्ये डिटेक्ट करता येतील आणि त्याच्यावरती वेळीच उपचार घेता येतील, जेणेकरून आपला पुढचा त्रास वाचू शकतो. ही होती 6वी फॅक्ट. 7वी फॅक्ट आपण बघतोय ती आहे आहाराबद्दल. अनेक मधुमेहींचा गैरसमज असतो की मधुमेह झाला म्हणजे आता मला अनेक पदार्थ खाता येणार नाहीत किंवा माझ्यासाठी आता वेगळं जेवण करायला हवं. हे खरं तर चुकीचं आहे. फॅक्ट अशी आहे की मधुमेही जर योग्य नियोजन केलं आहाराचं तर प्रत्येक पदार्थ खाऊ शकतात. फक्त तो पदार्थ कधी खायचा, किती खायचा आणि कसा खायचा याचं गणित एकदा कळलं की तुम्हाला तुमच्या आवडीचे सगळे पदार्थ मधुमेह होऊन सुद्धा खाता येतील. आहार हा मधुमेहाच्या उपचारातला एक महत्वाचा घटक आहे. त्यामुळे त्याची डिटेलमध्ये तुम्हाला माहिती असणं हे खूप महत्वाचं आहे. आणि यासाठी जस्ट फॉर हार्टच्या युट्यूब चॅनलवरचे माझे अनेक व्हिडिओज तसंच माझ्या सहकाऱ्यांचेही अनेक व्हिडिओज तुम्हाला नक्की गाईड करतील. तर फॅक्ट अशी होती की मधुमेहींसाठी कुठलाही वेगळा आहार किंवा वेगळं जेवण बनवायची गरज नाही. घरचाच आहार थोड्याफार मॉडिफिकेशन्सनी मधुमेही खाऊ शकतात. आणि महत्वाचं म्हणजे जर घरामध्ये एखाद्या व्यक्तीला मधुमेह झाला तर संपूर्ण घरानंच त्यांचा आहार थोडा बदलायला हवा, जेणेकरून सगळेच मधुमेहापासून लांब राहतील. कारण मधुमेहीसाठीचा आहार हा सगळ्या घरासाठीचाच उत्तम आहार आहे. 8वी फॅक्ट, मधुमेहींनी नियमित व्यायाम करणं अतिशय महत्वाचं आहे. पण चालणं एके चालणं असा एकसुरी व्यायाम न करता त्यांच्या व्यायामामध्ये विविधता हवी. आणि मधुमेहींनी जर वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम केले तर निश्चितच त्यांना त्यांच्या गोळ्यांचा डोस कमी लागू शकतो किंवा इन्सुलिनचा डोस कमी लागू शकतो आणि त्यांचं मधुमेहाबरोबरचं जीवन सुसह्य व्हायला मदत होते. कारण व्यायामामुळे इतर अवयवांचीही कार्यक्षमता वाढते. मधुमेहींनी कोणते व्यायाम करायचे याबद्दलचा सुद्धा माझा व्हिडिओ तुम्ही आमच्या चॅनलवरती जरूर पहा. 9वी फॅक्ट बघतोय आपण, ती म्हणजे मधुमेहींनी ताणतणावाचं नियंत्रण तर करायलाच हवं, पण त्याचबरोबर मधुमेहींनी पायाची पण नियमित तपासणी करायला हवी आणि पावलांची योग्य काळजी घ्यायला हवी. यामुळे मधुमेहींना जखमा टाळता येतील, झाल्या तर वेळीच लक्षात येतील आणि त्याच्यावरती योग्य उपचार करून पुढचे कॉम्प्लिकेशन्स टाळता येतील. आता 10वी शेवटची आणि महत्वाची फॅक्ट, ती म्हणजे मधुमेहींनी मधुमेहाला घाबरण्याचं मुळीच कारण नाही. जर तुम्हाला मधुमेहाविषयी योग्य माहिती असेल, तुम्ही ती प्रशिक्षित तज्ज्ञांकडून करून घेतली असेल आणि चांगल्या डॉक्टरांकडे तुम्ही तुमची ट्रीटमेंट घेत असाल, तुमचा फॉलोअप नियमित ठेवत असाल आणि मुख्य म्हणजे मधुमेहाच्या उपाययोजनेमध्ये स्वतः सहभागी होत असाल तर मधुमेह तुम्हाला नक्कीच त्रास देणार नाही. उलट तो तुमच्या मित्रासारखा तुमच्या बरोबर राहील. आणि मधुमेह झाल्यानंतर अनेकांचा अनुभव आहे की त्यांची लाईफस्टाईल अनेक पटींनी सुधारली आहे किंवा त्यांचं आधीपेक्षा जीवनमान चांगलं झालंय. त्याच्यामुळे कदाचित मधुमेह ही तुम्हाला सुधारायची एक संधी आहे असं नक्की समजता येईल. आणि त्याच्याकडे पॉझिटिव्हली बघून जर तुम्ही सकारात्मकतेने तुमच्या जीवनशैलीत बदल केले तर मधुमेह हा त्रास न ठरता तुम्हाला मदत करणारा तुमचा सख्खा मित्र ठरेल याच्यात शंका नाही. तर असा मधुमेह जपण्यासाठी तुम्हा सर्वांना या मधुमेह दिनाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा. असेच भेटत राहूयात दर मंगळवारी संध्याकाळी 7 वाजता जस्ट फॉर हार्टच्या युट्यूब चॅनलवरती. पण यापूर्वी मागच्या मंडे क्विजच्या विनरची अनाउन्समेंट करायची. मागच्या सोमवारी आम्ही प्रश्न विचारला होता की मधुमेही गोड खाऊ शकतात का, आणि ह्याचं उत्तर वैशाली खरुड यांनी अतिशय छान प्रकारे दिलंय. त्यांनी म्हटलंय की गोड मधुमेही नक्कीच खाऊ शकतात. मग व्यायाम करण्यापूर्वी किंवा जर रक्तातली साखर कमी असेल तर अशा वेळी गोड खायला हरकत नाही. रक्तातली साखर वेळोवेळी तपासायला हवीच आणि गोड खाल्ल्यानंतर काय झालीये साखर हे सुद्धा पाहायला हवं. त्याबरोबरच त्यांनी हे पण नमूद केलंय की जर गोड खायचं असेल तर मधुमेहींनी फळं किंवा गाजराचा हलवा, दुधी भोपळ्याचा हलवा असे ऑप्शन्स निवडावेत, कारण याच्यामध्ये फायबर्सही आहेत. तर तुमचं मनापासून अभिनंदन असं उत्तर छान समर्पक दिल्याबद्दल.
असंच मंडे क्विजमधनं सुद्धा आपण दर सोमवारी भेटतोच आहोत, जस्ट फॉर हार्टच्या कम्युनिटी सेक्शन मध्ये आणि फेसबुक पेजवरती. चला भेटूयात. धन्यवाद.